आहो गार होत ते किती वेळा बोलवायचं, या लवकर खायला. आम्ही काय माणसं नाही वे. काय झालं? सकाळी एक वेळ झालाय. तोंडात घास खाताना तर विचारायचं रे बहिणीला मिळाले का नाही ते. सकाळपासून बहीण उपाशी आहे त्याचं काय नाही तुला. दिल नाही का तिला भात? आणू का अजून? पाहिजे काय अजून? अजून म्हणजे मी सकाळपासून अजून काय खाल्लेच नाही. आणि सकाळी एक प्लेट दिले हो. विचारलीस तर काय मला? आव शिळा भात आहे त्यो. उपीट दिलं की सकाळी. शिळा भात कसं देऊ आता? तेच आणि बोलतील मला शिळा भात दिली म्हणून भाऊजे. मग नाही कशी म्हणाल्या ती? काय खायला दिलं कुठल्या देवाला माहित. कधी कौतुक करत नाही तुमची बहीण. कौतुक करायला कौतुक करण्यासारखी तरी असावी. बघितलं बघ जरा मीठ बीठ कमी पडले का त्या भातात. चांगलं झालंय. साजूक तूप घातलंय त्यात. पाहिजे लागे तुम्हाला तसं सांगा. कधी खायला घातल्या तुपाचा आम्हाला? अहो सकाळी उपीट साजूक तूप घालूनच केलत हो. आता तुम्हाला त्यात तुपाचं आणि तेलाचं कळत नाही, त्याला आम्ही काय कराव? कळते आम्हाला सगळं. काय आम्ही काय स्वयंपाक केलं नाही का? आमच्या नवऱ्याने आम्हाला खायला घातलं नाही का? आमच्या आई बाबाला खायला घातलं नाही आम्ही. तुम्ही काय बोलणार नाही, बसा ऐकत. आता मला कसं कळणार खोटं कोण बोलाले? म्हणजे मला काय मी खोटी बोलते असं वाटायला लागले तुम्हाला? सत्य आहे ते. पाणी पाहिजे काय? होय. तुम्हाला फोडणीचा भात पाहिजे काय? नंदूबाई फोडणीचा भात आणू का तुम्हाला? काय नको आम्हाला. खावा तुमचं तुम्हीच. नको तर कशाला पाहिजे म्हणतील. विचारायचं असते की नाही, खायला घालायचं असते की नाही, तो विचारते माणूस. काय आता खाऊन बसलास ना बहिणी? तू उपाशी बसल्या तुझ्या कसं पोटात चाललंय? वाचा वाचा खायला लागलायस. अगं तिला दिल्यास काय नाही दिल्यास तू? अहो त्यांना मी साजूक तुपातलं उपीट करून दिलं. मऊ मऊ मऊसर. त्यांची दाढ दुखते ना. आणि हे फोडणीचा भात शिळ्या भाताचं केलंय. मग ती नाही म्हणाला की तुम्हाला नको ते म्हणून आता शिळ्या भाताचं कशाला देऊ म्हणून नाही दिलं. होय, जसं की हिच्या भातात आता दगडे येतील आणि आमच्या दाढा तुटून पडतील सगळ्या. खाणाऱ्याला कुठं लाज वाटायला बघ. हे बघा नंदूबाई, जरा गोड बोलावं, जरा प्रेमाने बोलावं, जरा चार भाऊजेबद्दल चांगल्या गोष्टी बोलावं. असलं तर बोलू की आम्ही. का तापवल्या माझं सकाळ सकाळ डोकं? मी बसू का नाही इथं? नवऱ्याबरोबर जरा बसलं की दुखतं वाटतं ह्यांच्या पोटात. जरा तिचं गुडघा मॉलिश कर बाबा. हे घ्या लसूण सोलणार जरा. तिकडे कामच करायला आलोय ना आम्ही. 4 दिवस कान घालवा म्हटलं. नाही तुमचं मन रमवावं कशात तरी. भावाला आमच्या राबून घेतली. आई आमची नुसतं वाढदिवस करायला गावाला गेला तर इथं मला राबून घ्यायला लागलं. सकाळपासून मला राबून घेतल्या बघ धनंजय. आता जरा नुसतं लसूण सोलून द्या म्हटलं तर दुखाला. फरशी कोण पुसलं गे सकाळी? भटक फरशी भावाने. मी पुसा म्हटलेलं. जाताना पाणी सांडलं तुमच्या हातनं म्हणून पुसत असशीला. ते बी पुन्हा समोर पुसायचं म्हणून पुसायचं आपलं. स्वयंपाक केला सकाळी. सगळा किचन कट्टा गाणगुण ठेवलाय. सगळा मी पुसलाय. मी स्वयंपाक करतीस काय घर उधळतीस? कुठं लक्ष असते तुझं? दम कुठं असतोय तुम्हाला? सगळं हुस्तवर घाण दिसलंच लगेच. या जरा मदत करा. या कुठं काय बिघडलं? जरा मदत केलं भाऊजेला तर हा कसं असावं? आणि तुमचीच भाषा होती 15 वर्ष आधी. काय म्हणायच्या माहिती काय? आपण ननंद भाऊजा बहिणी बहिणी सारखं राहूया हा कल्याणी. मग आता काय व्हायला लागलं या भाऊजेचं? का सगळेजण मया करताना, सगळेजण गोड बोलताना दुखाला यांच्या पोटात. आम्हाला वाटलं आमचा भाऊ बायको म्हणून एक आम्हाला चांगली मैत्रीण आणल तर आणून ठेवलाय. बोलू नका काय तुम्ही? ऐकून घ्या तुम्ही नुसतं. हा मी काय बोलू मग? मी बोलले तर तोंड दिसेल माझं. हा अरे बोला काहीतरी. बोला. हॅलो
हा कैदाशी 5 मिनिटं. ठीक आहे, ओके. मी कैदाशी नाही. ही काय बोलायची पद्धत झाली का भाऊजेशी? हा, बहिणीप्रमाणे वागवायचं, मग बहिणीला असं करतात होय? हा, मी चेटकीन म्हटलं तर, मी हडळ म्हटलं तर, मी काय म्हटलं तर, हं? माझ्या संसाराला आलेलं हे म्हटलं तर, हं? ते अँगल पॅनल उतरलं ना, काय बोलत नाही, काय नाही. तिथं जरा चेक करायला सांग. हा, काय आहे? तुम्हीच बघा आता, तुमच्या समोर त्या काय बोलल्या मला, हे बोलणं बरोबर आहे काय? काय बोलली? विचारा मला काय बोलल्या त्या. काय बोलली? कैदाशी नाही, कैदाशी जरा काय खायला मागितलं तर लगेच तोंड वाकडं करून गायबच होत्या. पळते लगेच आई साहेब वस्त्र. माझी पोरं सुद्धा येत्या, 3-4 दिवस राहत्या, सांगतात येऊन मामी आम्हाला काय दिलीच नाही. कुणाकडे बघून यायचं आमच्या पोरांनी? तू अहो दमते हो मी पण, जरा समजून घ्या हो मला पण. मी पण माणूस आहे हो, प्रेमाने बोला जरा, गोडीत बोला जरा, 4 गोष्टी करून घ्या ना माझ्याकडनं, पण गोडीत बोला ना. असं वागायला लागतंय आपण चांगलं. काय वागले चुकीचं? काय म्हणायचं का तुम्हाला? सकाळ सकाळ जरा तोंडाला खाडे लावा. देवाला आणि आपल्या आपल्या मनाला माहित असते कोण चांगलं वागले आणि काय वागले. तुम्ही काय बोलू नका. का बोलला यो? बहिणीच्या बाजूनं, आईच्या बाजूनं, बायकोच्या बाजूनं बोलायचं. बायकोचा बाईला भाडा. आई असं बोलून बोलूनच सगळं झालंय. हा, माझ्या आयुष्याचं मातेर वाटुळ. हा, ठीक आहे, ओके. पप्पांना जरा फोन कर. काही नाही. स्वतःला जरा गुंतवा कशात तरी, ते तोंडाला खाडं बसल. हा, जरा जरा लसूण द्या म्हणा सोलून तुमच्या बहिणीला. गडन मी सोलतो गडन. काय कम पडले की तुला? अरे भाव आमचा बिग बॉस मध्ये जाऊन आणलाय बक्षीस, ते सुद्धा सगळं गिटली आणि दागिने बिगिने आणली. तेच ना, तेच खूपच असल. तरीच बघू बघू म्हणून बघितला बी नाहीसा. तोंड कशाला इकडे माझ्याकडे वळवशीला? बघितलास काय कसं हाय, काय हाय कौतुकानं? काय बघायची गरज नाही. आमच्या नवऱ्यानं काय केलं नाही. काय सोनं केले, डोरले केले, बिलवर केलं, पाटल्या केल्या, सगळे केले. अहो पण हे पुरस्काराचं मिळालेलं हाय, किती छान छान आहे. बघू म्हणून जरा कौतुकानं बघायचं. खूपच असेल ना. जळतेच तुमची पेन माझ्या. तुला काय बहिणीच निधी वाटलं नाही काय? का सगळं बायकोलाच करतोस? आम्ही बी होतो बिग बॉसच्या ह्याच्यात. तुला वोट करायचं, लोकांना सांगायचं. इकडे तोंड वर करून बोल की रे धन्या घिरण्या. व्हिडिओ द्या म्हणताना दिली नाही हो तुमची बहीण. व्हिडिओ आम्हाला काय जमत नाही. ते जीव तोडून, घसा हे करून करून आव्हानं दिल्यात लोकांनी वोट करा करा म्हणून. हा, त्याच्यावर जाऊ नका, त्याच्यावर घसू नका, विषय बदलू नका तुम्ही. मला कैदाशीन बोललाच कसं सांगा तुम्ही? हा, कशी बोललो म्हणजे? तोंडानं. अरे तुम्ही काय बोलू नका सा. मग मी कैदाशीन आणि तुम्ही कोण? जेलर. हा, आणि ही तुमचीच बहीण. मग ही कोण? हिटलरीन वाटतं, आमच्या घरात जन्माला आलेली. ह्यांची पोरं मला काय म्हणतात माहिती काय? मला म्हणतात आमचा बाबा बघा किती घाबरतोय. आमच्या आईने ठेवलंच तसं. वचकच आहे आमच्या आईची. आमच्या आईच्या शब्दापुढं कोण काय बोलत नाही. मग आमचं काय हो? आमचा पण विचार करा. हिथं बोलून बोलून करून ठेवलायसा. हा, जरा एक गोष्ट ऐकत नाही. अहो तुमचं तोंड का बसलंय? बोला की जरा. हा, ती बोलतेस म्हणून तर ते कविताकडे जाते बेन. आता हे आणि वर कविताचा काय संबंध इथं? कोण कविता? कोण कविता? तुला माहित आहे धन्या सगळं. उगाच माझं तोंड उघडायला नको. मी बोलायला लागलो घर तुटल तुझं. ती चालली असती हिच्यापेक्षा. आई ग, आज माझं डोकं फिरवायचंच ठरवलंय तुमच्या बहिणीनं. हा, तुम्ही काय बोलायचंच नाही असं ठरवलंय. आता चालू आहे म्हणजे तुझं दुसरं लगीन, लग्नाची तयारी तू करून घे. माझी फुल परवानगी आहे तुला. बघतो मी पण कोण आडवं येते मग.
आमचं पण नशीब सोन्यासारखी भाऊजाई मिळेल हा कमी पडलंय वाटतं. ती आली ना तुझा पिक्चर पडलाच म्हणून समज. ही शपथ काही भाषा. माझा पिक्चर पडला मी खटाप. मी बरी कुणाचं खपून घेईन. हा तुमचाच पिक्चर एक दिवशी नाही पाडला तर नावाची नाही. तू काय माझा पिक्चर पाडतीस. तू आण रे करून आणच तिला आता करून. हिम्मत बघ ते मान खाली कोण हसालय कसं खुश झाले बघ. उकळ्या फुटायल्यात काय आतनं. हा सासूबाई माझी अशी नाही. माझी सासू माझ्या बाजूला हाय कळलं काय. तुम्ही बोला काय पण मस्त खंबीर आहेत माझे सासू आता सासरे. ठरलं मला तीच भाऊजं पाहिजे. काय लागुनानं भारी आणि ही देखणी तुझ्यापेक्षा देखणी पाना लांब लचक केस आहेत तिचं. एक साडी मागितलं आणि दिली नाही हिनं. आओ नंदूबाई तुम्हाला काय पाहिजे ना ते या मला दाखवा. ही कशी आहे ग ह्यातली कुठली चांगली आहे ग हे आपण विचारूया बोलूया. मी काय देत नाही. मी काय नाही म्हणते तुम्हाला. आता बाजूला भाऊ आहे माझा म्हणून बोलायलाच बाई. माझं पुढे एक माघार एक असं काय नसतंय कळलं काय. हा सगळ्याला काय स्वतःसारखं समजू नका. कोण बोलाले बघा. अजूनही जीप चुरू चालल्या. माझी आई नुसतं वाढदिवस आहे म्हणून गावाला काय गेली पप्पाशने घेऊन लगेच चैनी घर निवांत. पिझ्झा मागव ते मोमोज मागव हे मागव ते मागव कुल्फी मागव. रात्री खायला हिला राजभोगचं आईस्क्रीम पाहिजे म्हणून. काय चैनी निवांत राहून द्यायचं. आलासा की पोटात दुखाले म्हणूनच मला आई इथं थांबून गेल्या. असं काही सोलायचं लसूण. तुम्ही काय करणार आहे मदत सांगा. कधीतरी येते मी इकडं. मी काय काम करणार नाही. धन्या तुला सांगलोय सांग तुझ्या बायकोला. अहो जरा हातभार लावा हो. मला पण लोड पडतय ना. आईसाहेबला जायचंय करा ना. कंबर दुखायला माझी. दुखाले यांची कंबर. तुमचं काय दुखालंय काय. हा तोंडाला दाखीळ बसल्या वाटतं तुमची. करा माझं तुम्हाला आवडत नाही ना काय जेवण. काय आवडतंय काय. कधी काय गोड म्हटलायसा काय. सांगा तुमच्या भावाला आज बाहेरून मागवायला. तसं पण पप्पा मम्मी नाही आहेत. काय पाहिजे सांगा तुम्हाला. माझी पण एक लिस्ट देतो तुमची पण एक लिस्ट. काय पाहिजे खायला. भावाला लुटतीच माझ्या. तुम्हाला बाहेरच आवडत. तुझ्या हातच आवडत नाही म्हणताना ते बाहेरून लोकांच्या घरात नाही मटण खाते. गावातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बायकाशनी बी माहीत झाली हिची बायको सुग्र नाही म्हणून याला घरला बोलवतात आणि जेवायला दादा या म्हणतात आणि पोटभर खावा म्हणतात. मी मटण त्यांना आईच्या हातच आवडते. माझ्या हातचं आवडतच नाही. मी कधी करतच नाही मुळात. हा मदत करतोय सासूबाई आणि नुसतं मदत करते. तुला येते काय तवा. तुमचा भाऊ चांगलं चमचमीतच करतोय आणि खातासा की मिटक्या मारत त्यांच्या हातचं. मग आता कशाला. त्याच्या हाताला चवच आहे. उगत नाही लोक त्याच्या हातचं मटण खाऊन चव. त्या डेगबाच्या घरात सुद्धा ते वैभव बिभव आबोट चाटून असे खात होती. आता करा म्हणाव तुमच्याच भावाला. मी बसतो. चाललो मी दुकानला. बसा तिकडं. तो जायला नको का दुकानला. तो कसा स्वयंपाक करत बसू दे काय घरात. करू दे की. एक दिवस केला म्हणून कुठं काय बिघडलं. त्यांच्या हाताशी तुम्ही जावा करा भाऊ आणि बहीण आणि मला द्या. डबा पाठवा मला. आठवणार काय हो. जगातलं आठवं आश्चर्य असू दे की जरा. तुम्ही काय शांत बसला एवढं. बोला काहीतरी. काय झोप आल्या. हे काम दिलास की तू. हे मग एवढा पसारा करून कोण सांगितलं लसूण सोलायला. आपलं असंच आहे. काय कुठं आलं तुमचं. भारी वाटवलं तुम्ही भांडायला. साडी पाहिजे मला धन्या. मकर संक्रांत आहे आता. काळी साडी पाहिजे मला. काळ्या साड्या आला नाही स्टॉक अजून. आम्ही मागितल्यावर साड्या आल्या नाहीत बघा. यांच्याकडे सगळ्या गावाकडे स्टॉक भरला आणि ह्यांच्याकडे आलं नाहीत म्हणून. नाही आली माझ्याकडे अजून काळी साडी. बहीण मागितलं की असंच. ठीक आहे गाडी असली तर आल्यात पण त्यांच्या लागी नाही. त्यांना कसं फॅन्सी पाहिजे. वापरतासा हो दिलेल्या साड्या. दिसत बी नाहीत घातलेल्या. कुणाला देतासा का काय. सांगत्या की भाची मला कामवालीला देत्या म्हणून. मग काय करतासा माझ्या साड्या. कामवालीला द्यायसाठी मी देतोय काय साड्या हे नसनी. बस ना लसूण लसूण बास.
चला. तुम्ही काय बोलना का झालायचं सांगा. कशात? तर नवीन वर्ष आहे, जरा छान बोलावं. सांगा की जरा प्रेमाने बोला म्हणावं माझ्याशी पण. मी पण बाई माणूस आहे, होय. त्यात मला पण काहीतरी असतात प्रॉब्लेम. समजून घ्या ना. ननंद भाऊजे आपण बहीण बहिणीसारखी राहूया ना. मग ते हा वापरातच का शिरता तुम्ही दरवेळेस? तुला पण लागू होतं हे. म्हणजे काय? मी माझ्या भाऊजे बरोबर चांगलीच वागते, कळलं काय? तोडून कधी बोलत नाही, घालून पाडून कधी बोलत नाही. जरा काय चुकीचं वागलं की जात नाही आई बाबांपुढं. बोंबलाल ती तुझी बाजू. कधी? आणि तुम्हाला बरं सांगेल ती.